सालावतप्रमाणे शिर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा 739वा पुण्यतिथी उत्सव सोहळा साजरा करण्यात आला। समस्त शिर्डी सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक आणि महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम पार पडलाय। या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून समस्त सुवर्णकार समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी समस्त सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित धार्मिक कार्याचं कौतुक केलंय। दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, मुंबई अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी काका पटेल, शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, शिवसेनेचे कमलाकर कोते यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। आणि विशेष करून मी आज मंदिरात गेलो तर मला लक्षात नाही आलं अगोदर, मी सकाळी दररोज आपण जातो तर मंदिरात गेल्यानंतर फोटो त्या ठिकाणी बाबांच्या समाधीवरती महाराजांचा ठेवलेला होता आणि मग आठवण झाली की आज खरंच दरवर्षी त्याचा कार्यक्रम आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। विशेष करून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला दरवर्षी बोलवलं जातं, आम्ही येतो, प्रसादाचं नियोजन आपण करतात। संतांच्या प्रती आपली भावना साईबाबांनी घालून दिलेल्या शिकवणीप्रमाणे की आपण आपलं दैवत अगोदर पुजावं हे बाबांनी आपल्याला सांगितलेलं। म्हणजे आपलं प्रत्येकाचं कोण दैवत असेल, प्रत्येक व्यक्तित्वाच्या प्रकृती, परंतु या ठिकाणी प्रामुख्याने साईबाबांच्या सानिध्यामध्ये प्रत्येक सोहळा संतांनी संत नरहरी महाराज आहेत, सावकार महाराज आहेत। या ठिकाणी हा सोहळा होत असताना आपण मिरवणूक काढतात। या ठिकाणी मिरवणूक काढल्यानंतर प्रवचन असतं। या कार्यक्रमाचं स्वरूप एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपण सर्वच मंडळी करत असतात। मी व्यक्तिशः साई ग्रुपच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत असताना पुढील वर्षी आपण हा कार्यक्रम अतिशय मोठ्या पद्धतीने साजरा करावा अशी विनंती करतो। या ठिकाणी आम्हाला बोलवलं विशेष करून की आज क्रिकेटची मॅच त्या ठिकाणी चालू आहे आणि तिथं मला फोन आला की तुम्ही या। मी म्हणले तो सकाळी फोन झालेच होता। प्रत्येकाने संतांचं आचरण करत असताना आपल्या जीवनामध्ये त्यांनी घालून दिलेले तत्व त्याचं जर पालन केलं तर नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे कोणालाही अडचण या ठिकाणी येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी या निमित्ताने फक्त एकच सांगतो की आपल्या सर्वांचं दैवत संत नरहरी महाराज यांनी ज्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्याला वाटचाल सांगितलं ती वाटचाल आपण सर्वांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। राष्ट्रीय संत यांची आज 750व्या पुण्यतिथी निमित्ताने आपण इथे जमलेले आहोत। प्रथम संत शिरोमणी नरहरी महाराज यांना विनम्र अभिवादन। संत शिरोमणी नरहरी महाराज यांना परिचयाची काही गरज नाही, तरी पण त्यांच्याविषयी 2 शब्द मी तुम्हाला इथे सांगते। तुमचा काही जास्त वेळ मी इथे घेत नाही। संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा जन्म 1313 मध्ये पंढरपूर गावात झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतराव आणि आईचे नाव सावित्रीबाई। वंश परंपरागत त्यांचा सराफी व्यवसाय होता, पण वंश परंपरागत शिवभक्त असल्यामुळे लहानपणी त्यांचं शिवस्तोत्र वगैरे सर्व पाठांतर होते। ते मुस्लिम शिवभक्त होते। तसेच दीर्घायुष्य नागदेव महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिला होता की हरी व हराचा समन्वय म्हणजे विठ्ठल व शंकराचा समन्वय याचा आशीर्वाद म्हणजे भालाराव काकांनी ती स्टोरी तुम्हाला सांगितलेलीच आहे। विठ्ठलाच्या कमरेला कसा करवटा बांधला मग अशी त्यांना प्रचिती झाली, तसंच प्रचिती झाली ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ती कथा। तसेच त्याप्रमाणे संत शिरोमणी नरहरी महाराज यांनी देवा तुझा मी सोनार अशा अनेक ओव्या लिहिल्या। दुर्गी दुर्गट भारी ही आरती सुद्धा संत शिरोमणी नरहरी महाराज यांनी लिहिलेली आहे। त्यांना माझे विनम्र अभिवादन। आपण सर्व वेळ काढून इथे जमलो। तसेच मी विशेष आभार मानते की जे आयोजक आहे आजच्या कार्यक्रमाचे, शंकर उदावन, तसेच योगेश नागरे, प्रतिकेश नागरे, प्रमोद नागरे, अजय नागरे, संदीप नागरे, सगळे आपले जे समाज बांधव आहे यांनी मिळून जे आयोजन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते। आणि
शाश्वती देते. धन्यवाद. जय जय।
सगळ्या टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी. धन्यवाद. सुरेश मंडलिक सर. बालेराव गोटे सर. बालेराव गोटे सर या. साईनाथ महाराज की. छोटासा सत्कार होते. आपल्या टाळ्याचा आवाज आपल्याला पाहिजे. धन्यवाद. सहकार्याने पुढाकार चालू आहे. धन्यवाद. महाराज की जय. राम. जय नरहरी जय मल्हार. आज श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 739वी पुण्यतिथी शिर्डी ग्रामस्थ सुवर्णागार समाज यांच्या वतीने अतिशय आनंदमय वातावरणात श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्या भव्य दालनामध्ये आज ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यात सर्व समाज बांधव हिरिरीने सहभाग घेतला होता. आज संध्याकाळी 5 वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच त्यानंतर भालेराव महाराजांचं प्रवचन येथे झालं. श्री संत शिरोमणी नारायण महाराजांची आरती करून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची आज 739वी पुण्यतिथी ही उत्साहात पार पडलेली आहे. तरी मी सर्व आमचे सुवर्णकार समाज, साई भक्त, शिर्डी ग्रामस्थ यांचे स्वागत करतो व आभार मानतो. ओम साईराम. तसेच आज या विठ्ठल मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य भास्कर महाराज वेंकर सर यांचे स्मृतीत सुद्धा सर्व समाज बांधवांच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. साईनाथ महाराज की जय. श्री संत नरहरी महाराज की जय. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.